रात्री झोपताना केस बांधायचे की सोडायचे असा प्रश्न सगळ्या स्त्रिया किंवा मुलींना पडलेला असतो। असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला असतो का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की रात्री झोपताना केस बांधायचे की सोडायचे आणि त्याचे बेनिफिट्स किंवा दुष्परिणाम हे सगळं आपण बघणार आहोत। तर चला मग बघूया काय करायचं, रात्री झोपताना केस बांधायचे की सोडायचं। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल, मेकअप, फॅशन, होम रेमेडीज यावरती खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील आणि माझे सगळे व्हिडिओ खूप हेल्पफुल असतात। तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असेल, तुम्ही ह्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्यात पहिल्यांदा आपण बघूयात की केस मोकळे सोडून झोपल्यानंतर त्याचे काय नुकसान होतं। तर तुम्ही रात्री केस मोकळे सोडून झोपला असाल तर सकाळी उठल्यानंतर केसांमध्ये खूप सारा गुंता होतो आणि आपण जेव्हा केस विंचरतो तेव्हा नक्कीच केसांमध्ये गुंता झाल्यामुळे केस तुटायला लागतात किंवा केस गळायला लागतात। हा केस मोकळे सोडून झोपण्याचा ड्रॉबॅक आहे। जर तुम्ही केस मोकळे सोडताना सॅटिनचा कवर यूज करत असाल तर तुमच्या केसांमध्ये जास्त गुंता होत नाही। याचं कारण असं आहे की सॅटिन जे आहे ते खूप सॉफ्ट असतं, त्यामुळे आपल्या केसांना त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही। तेच जर तुम्ही कॉटनचे कवर्स यूज करत असाल तर आपोआपच केसांना त्याचं घर्षण व्हायला लागतं आणि आपल्या केसांना त्याचे फायदे होण्याऐवजी नुकसान व्हायला लागतं। तर एक्सपर्ट्ससुद्धा सांगतात की तुम्ही सॅटिनचा कवर यूज करा। जर तुमचे केस खूप छोटे असतील आणि सॅटिनचा कवर यूज करत असाल तर नक्कीच तुम्ही केस मोकळे सोडून झोपू शकता। तुमचे जर केस लांब असतील आणि जर तुम्ही कॉटनचे कवर्स यूज करत असाल तर नक्की तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होईल, त्याचे दुष्परिणाम व्हायला लागतील। त्यासाठी शक्यतो कॉटनचे कवर यूज करण्याऐवजी सॅटिनचे कवर यूज करा किंवा जर तुमचे केस लांब असतील तर मी तर म्हणेन की अवॉइड करा की तुम्ही केस मोकळे सोडून झोपायचं। आता असं नाही आहे की केस मोकळे सोडायचेच नाहीत किंवा केस मोकळे सोडल्यामुळे आपल्याला खूप सारे तोटे होतात, असं काही नाही आहे। केस मोकळे सोडण्याचे फायदेसुद्धा आहेत पण तोटे जास्त प्रमाणात आहेत। तर काय करू शकता, तुम्ही मोकळे सोडून झोपलात तर काय होतं, केसांना एकदम टाईट असे केस तुम्ही बांधले असेल तर आपल्याला एक प्रकारचा ताण येतो आणि आपण रिलॅक्स नाही झोपू शकत, हे सुद्धा होतं। त्यामुळे कधीकधी केस मोकळे सोडून झोपणं सुद्धा फायद्याचं असतं, कारण मोकळे केस सोडल्यामुळे आपल्या केसांना ताण येत नाही आणि आपण रिलॅक्स अशी झोप घेऊ शकतो आणि झोप व्यवस्थित होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची किमान 6 ते 7 तास झोप व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं। मग ते केसांसाठी असू दे, शरीरासाठी आपल्या असू दे किंवा स्किनसाठी असू दे, ऑल ओव्हर बॉडीसाठी आपली झोप ही व्यवस्थित होणं गरजेचं असतं। मग जर तुम्ही खूप टाईट असे केस बांधले असतील आणि तुम्ही झोपला असाल तर केसांचा आपल्या डोक्यावर सुद्धा खूप सारा ताण पडतो आणि आपण रिलॅक्स झोपत नाही, झोप व्यवस्थित होत नाही। त्यामुळे केस मोकळे सोडू शकता, पण एक करू शकता, तुम्ही कॉटनचे कवरऐवजी सॅटिनचा कवर यूज करू शकता। आणि असं काहीच नाही आहे की सॅटिनचे कवर खूप महाग असतात, अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये असे कॉटनचे कवरऐवजी सॅटिनचे कवर सहज मिळून जातील किंवा एखादं सॅटिनचं कापड आणायचं आणि मस्त कवर शिवायचा, ते सुद्धा तुम्ही करू शकता। आता आपण बघूयात केस बांधून झोपण्याचे फायदे कोणते किंवा फायदे होतात का। जर तुम्ही केस बांधून झोपलात तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतात। म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केस मोकळे सोडून झोपलात तर तुम्ही कॉटनचे कवर्स यूज करत असाल तर नक्कीच केसांवरती घर्षण होतं आणि आपले केस कुठेतरी तुटायला लागतात किंवा गुंता व्हायला लागतो आणि सकाळी जेव्हा आपण केस विंचरतो तेव्हा खूप सारा गुंता झालेला असतो, त्यामुळे नक्कीच आपल्या केसांमध्ये एक प्रकारचा गुंता होतो आणि केस जे आहेत ते अनहेल्दी दिसायला लागतात, चांगले दिसत नाहीत। त्यामुळे तो एक ड्रॉबॅक आहे। तेच जर तुम्ही केस बांधून झोपलात तर तुमच्या केसांवरती घर्षण होणार नाही आणि तुमचे केस हे निरोगी राहतील। आता आपण केस बांधून झोपल्याचे 2 फायदे तर बघितले। पहिलं म्हणजे घर्षण होतं, जेव्हा आपण केस सोडून झोपतो तेव्हा काय होतं की केसांना घर्षण होतं आणि आपले केस तुटतात। जर तेच तुम्ही केस बांधून झोपला तर तुमच्या केसांना घर्षण होणार नाही। दुसरं म्हणजे सॅटिनचं कवर यूज करा आणि जेणेकरून तुमचे केस हे हेल्दी राहतील आणि केस सोडल्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही। शक्यतो केस हे हलके बांधा जेणेकरून तुमच्या केसांचा ताण आपल्या बॉडीवर पण पडणार नाही आणि रिलॅक्स झोपू शकाल।
तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे सगळेच जण रात्री झोपताना स्किन केअर करतात. म्हणजे काय करतात की फेस वॉश करतात एखादा छानसा, आणि नाईट क्रीम म्हणा किंवा तुमची जी कुठलीही क्रीम असते रात्रीची, स्किन केअर रुटीन जे असतं नाईट स्किन केअर रुटीन, ते तुम्ही करता. तेव्हा तुम्ही फेसला ऑफकोर्स कुठलंही क्रीम लावून झोपलेलं असतं. आणि जर तुम्ही केस मोकळे सोडले असतील तर काय होतं, सगळे केस जे आहेत ते आपल्या चेहऱ्यावर येतात आणि मग ते कुठेतरी केसांना लागतात आणि त्याचे फायदे होण्याऐवजी दुष्परिणामच होतात. तुमच्या स्किनला जे पोषक असतं, जे तुम्ही क्रीम यूज केलेलं असतं, ते तुमच्या स्किनला मिळतच नाही आणि मग ते केसांना लागून जातं. त्यामुळं काय करायचं, केस शक्यतो रात्री झोपताना हे नेहमी आता केस बांधून झोपण्याचे तोटे तर नाही आहेत, पण काय होतं, बऱ्याच जणांना असं असतं की रात्री केस खूप घट्ट बांधायचे, अगदी बन जो असतो किंवा टाईट वेणी घालायची, किंवा आपण जे केस आहेत ते वर घट्ट बांधायचे. त्यामुळे काय होतं, जो हा पोर्शन असतो ना, इथं तुमचे केस जे आहेत खूप ओढून बांधल्यामुळं विरळ व्हायला लागतात आणि थोडे दिवसांनी तिथं टक्कल पडायला लागतं. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. खूप जोरात तुम्ही केस बांधले असतील ना, तर केसांचा ताणसुद्धा पडायला लागतो आणि मग आपलं डोकं दुखायला लागतं. मला तरी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे, मला सगळेजण म्हणतात की केस बांध, पण मला स्वतःला खूप त्रास होतो. माझे केस खूप घट्ट बांधले असतील किंवा हायपोनी घातली असेल तर माझे केस बांधल्यामुळं माझं डोकं खूप दुखायला लागतं. हा प्रत्येकाला होणारा म्हणजे पर्सनल प्रॉब्लेम असू शकतो किंवा हॅबिटसुद्धा असू शकते. पण मी तर म्हणेन, खूप घट्ट केस जर तुम्ही बांधले तर नक्कीच तुमचे केस जे इथल्या एरियामधले असतात ताण पडल्यामुळं विरळ व्हायला लागतात आणि थोडे दिवसांनी टक्कल पडायला लागतं, किंवा तुमचे केस बांधल्यामुळं तुम्हाला काय व्हायला लागतं, डोकं दुखायला लागतं किंवा ताण पडायला लागतो. त्यामुळं शक्यतो तुम्ही हे करू शकता की केस थोडेसे लूज बांधा, लूज बन घाला, किंवा वेणी जर घालणार असाल तर लूज घाला, जेणेकरून तुमच्या केस बांधल्यामुळं डोक्यावर किंवा आपल्या शरीरावर ताण पडणार नाही, तुमचं डोकं दुखणार नाही. हे सगळं होत असतं आपल्याला कुठंतरी ते कळत नसतं आणि आपले केस कशामुळं विरळ व्हायला लागलात हे सुद्धा कळत नसतं. खूपदा बघा, आपण खूप टाईट अशी पोणी घातली असेल, वेणी घातली असेल, बन घातला असेल, तर आपलं डोकं हे दुखायला लागतं, पण आपल्याला कळत नसतं की कशामुळे दुखायला लागलं आहे. त्यामुळं शक्यतो टाईट हेअर बन किंवा वेणी, हे टाईट केस बांधणं टाळा आणि लूज केस बांधा, जेणेकरून तुम्हाला त्याचे फायदे होतील, दुष्परिणाम होणार. तर जर तुमचे केस खूप शॉर्ट असतील किंवा तुम्ही सॅटिनचा कवर यूज करत असाल तर तुम्ही केस मोकळे सोडून बिनधास्त झोपू शकता. आणि जर तुम्ही सॅटिनचा कवर यूज करत नसाल, कॉटनचे कवर्स यूज करत असाल, तुम्ही हलकीशी वेणी किंवा हलकासा बन घालून झोपू शकता आणि ह्याचे तुम्हाला दुष्परिणाम होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघितलेलं आहे की केस मोकळे सोडायचे की केस बांधून झोपायचे. तर मी हेच सांगेन की तुम्ही केस जर बांधायचे असतील तर तुम्ही हलकी वेणी, म्हणजे एकदम अशी लूज वेणी घालू शकता किंवा लूज असा बन घालू शकता. त्यामुळे केसांचे दुष्परिणाम होणार नाहीत किंवा केसांवर ताण पडणार नाही आणि आपल्याला प्रॉब्लेम्स होणार नाही. आणि जर हे करायचं नसेल, तुम्हाला केस मोकळे सोडून झोपायचे असतील, तर तुम्ही शक्यतो सॅटिनचे कवर्स यूज करा. हे खूप महाग नसतात, खूप आपले रिजनेबल रेटमध्ये मिळून जातील. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ हा खूप सिम्पल आहे, साधा आहे, पण नक्कीच हेल्पफुल आहे. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.